जे एशियन स्टार ग्रुपमधून आम्हाला खास करून इथे घेऊन म्हणजे पूर्व लांबाजमा घेऊन आले ते आपले सुवातदादा पाडावे आज बसले तिथे. आणि खरोखर 21 जणांना इथे आणून ते सर्वांचा जो एकत्र आणून सर्वांना आणणं इथे मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पाडावे आज या ठिकाणी साई सुहास डीजे हा एक मोठा ब्रँड बनवू लागलाय. अखंड माणगाव मंडणगड या तालुक्यामधला तो आज आपल्यासोबत जोडला गेलाय. आज त्यांची मुलाखत घेत आहोत. सुहास सर, काय वाटतंय आज या ठिकाणी तुम्ही सातत्याने येत असता, परंतु आपली जी पिकनिक कशा पद्धतीने पार पडली आणि काय सांगाल, आपण मार्गदर्शन द्याल? पिकनिक म्हणजे कंपनीचे पहिले आभार मानायला लागतील आम्हाला, एशियन स्टार कंपनीचे. कारण आम्हाला कंपनीने आम्हाला पर मेंबर 2,000 रुपये देऊन पिकनिकसाठी अरेंजमेंट करायला सांगितलं होतं. त्याच्याबद्दल आपली ओळख होती इथे निसर्ग रिसॉर्ट फार्म हाऊसला. निसर्ग पलाश हे एक छान असं एक मामाचा गाव हा त्यांचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये एक हा निसर्ग पलाश एक हा फार्म हाऊस मोडतो. त्याच्यामध्ये ते अमित सर आहेत म्हणून ते मॅनेज करतात. त्यांच्याकडे आम्ही तर खूप वर्ष आता येतोच आहे. माझे गावचे फ्रेंड आहेत सर्व. आम्ही गावाला एवढे ते मुलं येतो. आता मागे जेव्हा 800 रुपये मागून येऊन गेलो आम्ही. पिकनिक होती आमची. छान अरेंजमेंट त्यावर पण केलं होतं. जेवण वगैरे सगळं बाकी सगळी व्यवस्था छान असते इथे. आज पण मुलांना एवढे घेऊन आलोय, 21 मुलांना घेऊन आलोय. छान व्यवस्थित त्यांनी पण सहकार्य केला चांगला आपल्याला. असंच जर सहकार्य प्रत्येक मुलांनी केला, प्रत्येक ट्रिपसाठी कुठेही जाऊ शकता तुम्ही. आणि जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही असं जर सहकार्य केला तर तुम्हाला तो माणूस आणखी तुम्हाला दोन दोन गोष्टी कुठेही घेऊन जाण्यासाठी तो तुम्हाला अग्रेसर असणार असं आहे. कारण तुम्ही जर त्याला मान सन्मान द्याल, कोणत्या गोष्टी त्याला ऐकत राहणार तुम्ही. कारण आपण घर सोडून आलो असतो, जबाबदारी असते त्याच्यावरती. त्याच्यामुळे जबाबदारी पार पडणं त्यांचा पण एक मोठा भाग असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला घेऊन येणं आणि घेऊन घरपोच करणं ही मोठी जबाबदारी असते. आणि ही तर आम्ही आता एवढी वर्ष पार पाडतोय, तर आज पण हेच पार पाडले आहे. आणि सहकार्य तर आम्हाला होतंच. अरुणचा होता, चेतन होतं, सोबत साळवी होते. साळवी साहेब आहेत, त्यांचे सहकार्याला होते आमच्या. ही हिरवत अतिउत्तम एवढं वाटतं ना. खूप छान, खूप छान, एक नंबर वाटतं असं. थँक्यू सो मच छान. सुहास. खरोखरच कारण की ही मोठी एक जबाबदारी असते. कारण की ज्यावेळेस पिकनिकसाठी ज्यावेळेस आपण एकत्र 21 जण किंवा असो 40 जण असो, कितीही मोठी पिकनिक असो, पण ते मॅनेज करणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्याबद्दल आम्ही कंपनीचे एकदा एशियन स्टारचे आम्ही मनपूर्वक मनापासून आभार मानतो.